गणपती बाप्पा मोरया म्हणत आम्ही सुद्धा निघालो मुंबईमधल्या छुप्या अशा बाल गणेश स्वयंभू देवळाला भेट देण्यासाठी। रीलमुळे हे सध्या फार प्रसिद्ध झालं आहे, त्यामुळे इकडे जवळपास पोचलात की तुम्हाला कोणी इथे कसं जायचं ते सांगेल। थोडा कठीण आणि सोपा असा रस्ता आहे। बाकी डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिले आहेत। सो आजूबाजूला मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि मध्ये हे छान असं टुमदार देऊळ आहे। आणि ज्या क्षणी तुम्ही या देवळाच्या आत जाता तेव्हा मन अगदी प्रसन्न होतं, कारण इथला गाभारा आणि इथे केलेलं नक्षीकाम आणि तिथली जे काय ते वातावरण होतं ना, ते मी शब्दात सांगू शकत नाही। आजूबाजूला छान हिरवळ होती, कारण पावसाळा सुरू झालाय मुळात, त्यामुळे अतिशय मन प्रसन्न होतं। आणि मग दिसतो हा असा गोंडस बाप्पा, त्याचे डोळे कमाल, हा शेंदुरी रंग कमाल, आणि या बाल गणेशाचा हात आहे ना तो गालावर आहे। तो कसा काय ते मी तुम्हाला शेवटी सांगेनच। या स्वयंभू बाल गणेशाची एक कथा आहे की तो कसा सापडला होता। ती कथा जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तिथेच त्या देवळात तुम्हाला स्कॅनर आहे, ते स्कॅन केल्यावरती तुम्हाला सगळी माहिती मिळते। मी सुरुवातीला म्हणाले की बाप्पाचा हात गालावर आहे, तो बघा हा आधी ते लक्षात येत नाही, नीट पाहिलं की कळेल। तर देऊळ अतिशय सुंदर आहे। बाप्पाची मूर्ती तर आहा हा कमाल, त्यामुळे अजिबात मिस करू नका, नक्की जा। काही प्रश्न असतील तर विचारा, बाकी सगळ्या डिटेल्स कॅप्शनमध्ये आहेत।